मित्रांनो तर काल त्या येड्या बोकाचं शिकावूच फिटर होतं का काय माहिती, त्याने इतका क्लच टाईट ठेवला की येतं इथं काल तर चालली, पण आज सकाळच ही झालंय गाडी 1 किलोमीटर पण नाही आली तर गाडीतनं आपल्याला वास यायला लागला. रोड बघा कसलं खराब आहेत, पण व्ह्यू कसला आहे. ओके, पण आयला थांबाय नाही पाहिजे, असं चुकी केली मी थांबवून वेळी. आयला आता गाडी पिकअप काही नाही. ये थांबा, त्याला असं उभा राहायला लागते. असं उभा राहिलं ना गाडीचं वजन कमी होतंय, मग गाडी पिकअप घेते. ही होती हडबडी ती आईच्या गावात कशाला थांबलो मी तिथं काय माहिती. कुठल्या तरी म्हणजे मला वाटलं जोजीला पासच आलाय, अवघडच खेळ झालाय. क्लच प्लेट गेली वाटतं आईच्या गावात. आत काल तर टाकली होती, परत गेली. गाडी स्ट्रगल करते. ये चल मित्रांनो, बघा कसला व्ह्यू पॉईंट खतरनाक. आईच्या गावात गाडीला स्ट्रगल करायला लागली. मित्रांनो आलोय जोजीला पास पाशी. ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, पॅशन प्रो गाडी घेऊन तुमचा भाऊ पोहोचलाय जोजीला पासला. बघा व्ह्यू, बघा सगळे डोंगर, एकदम खतरनाक असे डोंगर आहे. मित्रांनो कसला जबराट धबधबा आहे. ह्या धबधब्यापाशी आलोय आता, आणि इथनच खाली पाणी वाहत चाललंय. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे आपल्या बारामती ते लेह लद्दाख ट्रिपचा दिवस 15वा. तर 15व्या दिवशी फायनली आज आपण लद्दाखमध्ये जाणार आहे. तर काल आपण ह्या भंडाऱ्यात म्हणजे तिथनं लद्दाख मध्ये एंट्री करतो आपण, तिथंच भंडाऱ्यात थांबलो होतो. पाहू शकता अशा प्रकारे खाली गाद्या बिद्या टाकून राहण्याची सोय केली होती. तर इथं आल्यानंतर इथं हा भाऊ भेटला आपला. ह्यो चालत आलाय. किधर तक आए हो भाई? दिल्ली से अमरनाथ पैदल आए. कितने दिन लगे? 24 दिन हो गया. 24 दिन हो गए. 24 दिन में आ गए. कितने किलोमीटर? अपना 1000 किलोमीटर. 1000 किलोमीटर का, बहुत बढ़िया यार. अभी जय श्री राम, हर हर महादेव. चलो, आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा यार. मित्रांनो बघा, सकाळी जायची रिटर्न जाणाऱ्यांची लाईन लागली आता. कोण चालल्यात, कुठं चालल्यात काय माहित नाही. चलो बाई, हर हर महादेव. बघा त्यांनी पैदल यात्रा लिहिली. चला आपण पण निघतोय इथनं थोड्या वेळात. मित्रांनो तर फायनली निघतोय आता लद्दाखला. तर गाडी बिडी रेडी, सगळं सामान बिमान लोड केलंय गाडीवर, आणि आता निघतोय. फक्त खालची पॅन्ट घालायची आणि हेल्मेट घालायचे, निघायचे. चला भेटूया लद्दाखमध्ये आता. ओके मित्रांनो, तर आपण सकाळ उरकून लद्दाखला निघायच्या तयारीतच होतो. तर हा भाऊ भेटला आपला. म्हणजे हे सर बेसिकली मी तोंड धुवायला गेलो, तिथं भेटले होते. तर त्यांची ओळख झाली. मी भंडाऱ्यात तिथं बॅग बिग भरत होतो, तेवढ्यात हा भाऊ आला आणि म्हणला चला तिकडे महाराष्ट्रातली गँग बसली, तर तुम्हाला बोलावले. तर इथं आलं तर इथं यांची वडापाव पार्टी चालली. इथं वडापाव कसं काय भेटला तेच मला कळलं नाही. तर आपले काही भाऊ आहेत आर्मीमध्ये, त्यांनी ही व्यवस्था केली. त्यांचं खरंच धन्यवाद. त्यांचे काय आर्मीचे रूल आणि रेग्युलेशन आहेत, त्यांच्यामुळे त्यांचा कॅम्प कुठे आहे काय आहे त्यांचे चेहरे दाखवत नाहीये, पण त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला इथं इतका जम्मू काश्मीरमध्ये वडापाव खायला घातला. चला, हर हर महादेव. मित्रांनो, आपण कळत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप, त्यातील दिवस आहे आज 15वा. तर 15व्या दिवशी फायनली आज आपण लेह लद्दाखला निघणार आहे. इथं आपण बालटालमध्ये थांबलो होतो, सोनमार्गला. तर मित्रांनो, इथं आज सकाळी उठल्यावर मला एक सर तोंड धुत होतो, तिथंच भेटले आणि त्यांची आमची ओळख झाली. बोलता कुठले महाराष्ट्रातले. मग त्यांनी काय झालं, त्यांचा मोठा ग्रुप होता, ते गेले आणि त्यांनी नंतर मला बोलावलं. तर हे सगळे एवढा मोठा ग्रुप आलाय. तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. हे सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे. तर काय म्हणताल तुम्ही सर? हर हर महादेव. मी अमोल धुमाळ, करंजखोप, सातारा इथून आलोय, आणि हे मिळाल्यामुळे खूप आनंद झाला. आपल्या राज्यातच किंवा आपल्या देशामध्ये बाहेरच्या ठिकाणी फिरायला आवर्जून येणाऱ्यामुळे खूप आनंद होतो अशी माणसं भेटल्यामुळे. तुम्ही बोलणार काय? हर हर महादेव. मनोज ज्ञानदेव पवार, सातारा. जय शिव शंभो. आपल्या भागातील लोक एवढ्या लांब आले ते बघून खूप अभिमान वाटला. अशीच लोक भेटत राहू, खूप छान वाटतं आपल्या भागातील लोक इकडे भेटल्यानंतर. नमस्ते, मी नवनाथ करांडे,
मी सकाळी तोंड धुवायला गेलो होतो, त्याला हे सर भेटले आम्हाला. यांना विचारलं कसं आला तुम्ही, तर हे म्हणले मी गाडीवरून आलोय. आम्ही आता 4 व्हीलर घेऊन आलोय, तर आम्हाला एवढा त्रास होतोय. आणि हे 2 व्हीलरवरून जवळजवळ 180 दिवस फिरत आहेत. आणि नंतर मध्ये गॅप घेऊन परत 15 दिवस त्यांचे झालेले आहेत. तर त्यांची ही ट्रिप छान हो, हीच त्यांना शुभेच्छा. हर हर महादेव. मी मेघराज आंबेकर, पुण्यामधून आलो, सांगवी गावातून. आम्हाला महाराष्ट्रातली व्यक्ती भेटल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्याशी भेटून. नमस्कार, हर हर महादेव. मी बाळासाहेब फासगी, राणा आळंदी देवाची, गाव कडेठाण. आणि आम्हाला देवडे साहेब इथं या बाल्टामध्ये भेटलेले आहेत. आणि त्यांचं ते ऐकून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि इकडं आपले मराठी बांधव फौजी हे पण खूप आम्हाला भेटले. यांच्याबद्दल पण खूप आम्हाला आदर वाटला. आणि इकडचा परिसर जो आहे खूप छान आहे, फिरण्यासारखा आहे, अगदी आनंद घेण्यासारखा आहे. तर असंच प्रत्येकाने येऊन इकडचा परिसर पाहावा आणि आनंद घ्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि हे सर्व पाहून मला खूप आनंद वाटलेला आहे. आणि आमचे देवडे साहेब हे सुप्या गावचे आहेत. आणि त्यांचं माझं गाव अगदी शेजारी आहे, त्याच्यामुळे आणखी मला खूप आनंद वाटलेला आहे. महादेव हे सगळे महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि इथं आमची दुटी असताना हे सगळे भेटले, आम्हाला चांगलं वाटलं. तर मित्रांनो, हे फौजी आहेत भाऊ. हर हर महादेव. मी रामदास हुले, मी रामदास दगडुले. बोला गाव मनसर, स्वप्नील गाव मनसर. इकडे फिरायला रेकॉर्ड होते पाण्यासारखं आहे, भरपूर पाण्यासारखं आहे. सगळ्यांनी इकडे आवर्जून पाण्यासाठी या. बरं, तुम्ही चांगला बोलताय, प्रयत्न केला. ओके. हर हर महादेव. मी शंकर सावंत. मला बारामती सुपे या गावचा स्वप्नील हा भेटल्यामुळं खूप भारी वाटलं व्हायचं. मी शिवराज. बोल, अजून बोल काय. माझी गाडी शिवतेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स सातारकर आणि त्यांची ही गाडी. आणि तुझं पेज सांग ना इंस्टाचं. बरं, भाऊ इंस्टाग्राम व्हिडिओ बनवतो का तू? नाही आपले. तर मित्रांनो, ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. खरं तर नकळत भेट झाली अशी. काही त्यांचा म्हणजे माझी अगोदर त्यांची ओळख नव्हती, काही नव्हतं, अशीच जागेवर ओळख झाली. अशी ओळख होऊन भेट झाली होतो, आताही भारी वाटतं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. आणि धन्यवाद ते आपले जवान आहेत त्यांनी आज आपल्याला इथं जम्मू काश्मीरमध्ये वडापाव खायला घातला. बोला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो, तर फायनली निघालोय आता आपण लद्दाखच्या दिशेने. तर पहिला पासच नाही, जोजीला पास कर जायचे. पाहू शकता आर्मी ऑफिसर कशी रेनकोट वगैरे घालून आहेत. तर चला, मेन तर आपल्याकडं बॅटरी बॅकअप नाही आहे, गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरी नाही आहे, त्यामुळे चार्जिंग लावूनच वापरायला लागतोय. तर मोजकेच व्हिडिओ काढतो. व्ह्यू बघा, व्ह्यू पुढे गेल्यावर दाखवतो अजून एकदा. ओके. कारगिल 115 किलोमीटर, जे 441. अगोदर गाडीचा क्लच लूज करतो, मला गाडी हाफ क्लचमध्ये चालल्यागत वाटते. क्लच बाबा लय येड्याने टाईट केला क्लच. ओके. मित्रांनो, तर काल त्या येड्या बोकाचं शिकावूच फिटर होतं का काय माहिती, त्यांनी इतका क्लच टाईट ठेवला की येतं इथं काल तर चालली, पण आज सकाळच ही झालंय. गाडी 1 किलोमीटर पण नाही आली तर गाडीतनं आपल्याला वास यायला लागला. ओके. आता केलंय ही माझ्याकडे पानं होतं म्हणून बघूया किती लांब चालतंय. पानं हे वळतीच ठेवतो, म्हणजे परत जे वाटलं ते काढता येईल. त्यासाठी सगळं साहित्य काढायला लागलं मला. गाडी चालानाच डायरेक्टच असा मी क्लच बीज मोकळाच ठेवलाय. ते गाडी हाफ क्लचमध्ये चालल्यागत चालत होती, त्यामुळं केलंय. आता चला बघूया कशी परफॉर्म करते. ओके. कळतोय मित्रांनो, तर क्लच दिला केल्यावर आता जरा चांगली चालायला लागली गाडी. येड्या बोकाच्या मला काल व्यवस्थित वाटलं, तरी त्याला म्हणलं अरे कळत नाही इथला तो उपयोजा नाही तो लगे का. आणि आज सकाळ काय झालं, क्लच प्लेट टाईट झाले, काय झालं, गाडी एवढीशा चढायला फार अशी करपलेला वास यायला लागला. म्हणलं अशी मोकळी चालतच नव्हती, मी हाफ क्लच राहिल्या का तर चालत होती. क्लच प्लेट त्यांनी इथंच घालवल्या असत्या माझ्या. चला, अजून तर आपण जोजीला पासला बी नाहीये. चलो, माझ्याकडे पानं होतं, त्याचा फायदा झाला. ओके. मित्रांनो, तर इकडून बालटाला रोड जातो ना, हा वरती चाललाय जोजीला पासकट रोड. मित्रांनो, अवघडच खेळ झालाय.
गावात आत काल तर टाकली होती परत गेली ते बहुतेक तिथंच लई जीव खाल्ला गाडीने माहिती का काय झालं क्लच लई टाईट होता आणि मी थोडे 2 वळणं पुढं आणली तिथंच गाडीतनं खलपाट वास यायला लागला कारगिलपर्यंत पोचव बाबा तेव्हा कारगिलपर्यंत पोचव कारगिल आता माझी हिंमत नाही मागायला जायची बघ कसली दमादमाने डुगू 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 गाडी चालली आता डुगू डुगूच नाही लागणारे कारण गाडी 20च्या स्पीड जाणारच नाही व्ह्यू बघा कसलाय रामकृष्ण हरी जोजिला पास मित्रांनो तो बघा कसला डोंगर आहे कसले लँडस्केप आहे आणि जबराट असा घाट आहे गाडी पार कुठली आजच्या गावात 30च्या म्हणजे गाडी पहिले गेलो तर पिकअपच घे नाही अशी गाडीची क्लच प्लेट 100% गेली परत हा रामकृष्ण हरी आता कारगिलपर्यंत न्यायची अशीच लय खतरनाक घाट आहे जोजीला आता शिकतोय मी आता पहिली 2 वळणं पार केलेत अजून तर लय वळण नाही चला कॅमेऱ्याची बॅटरी वरतीपर्यंत जास्त पर्यंत टिकली पाहिजे इथं खाली बालटाल ह्याचा बेस कॅम्प व्ह्यू येतो इथं बघा आर्मी ऑफिसर जय हिंद सर ये दोस्ती हम नहीं तोडेंगे चलो बस चढ ही बघा ही गाडी पण कुठती तर आपली गाडी काय आईच्या गावात काय आहे हे भाऊ जात चल माझ्या गाडीला फर्स्ट गिअर राहिला ना पहिल्या लोकांची गाडी पहिल्या गिअरमध्ये चांगली चालते माझी पहिल्या गिअरमध्ये चालला ना कळतो लय मोठा व्हिडिओ होतो मित्रांनो तर गाडी लई स्ट्रगल करायला लागली बघा आता इथनं वळा नाही घाटे कसला घाट आहे हो रामकृष्ण बघ गाडी चल धन्नो शेअरनी चलो यू कॅन डू इट ओके बघा पिकअप घे ओके चालली पहिल्या गेअरमध्येच ताकद राहिली नाही आजच्या गावात उलटच चालू दुसऱ्या गेअरमध्ये चांगली चालती गाडी ये इकडं काही रेलिंग नाही काय नाही गेलं तर डायरेक्ट खालीच आहे खाली किती खोले लय खोल जामान पूर्ण ट्रक बी येतात कसलं खोले तिथं टेंटमध्ये तिथं राहिलं होतं खाली किती 1/2 किलोमीटरपेक्षा जास्त खोल असलं भाऊ इकडून बघा ट्रक बी येतात लय हे गाडी है हमारी बढ़िया मित्रांनो चुकी झाली कालच माझी लागा तुला डोंगर त्या लूज करून घ्यायला पाहिजे होता आणि बरोबर ठेवला होता तर पुढे निघू का नको पुढे निघायला आपल्याला पिकअपच नाही तर काय पुढे निघतो ओके रोड बघा कसलं खराब आहेत पण व्ह्यू कसला आहे ओके रामकृष्ण हरी मित्रांनो बघा पाणी बिनी आणि चिखल आहे बघा असं वळत जायची किती खाल्ला का मी हे भाऊ रेलिंग बनवून घ्या लवकर भाऊ एखादा जायचंय बघा त्या गावात त्यात ही हेल्मेटची काच सारखी त्रास देते येडे हेल्मेटची काच खराब झाली लय प्रॉब्लेम पण आपला भाऊ हा तुमचा भाऊ हार मानत नाही भाऊ
there is a problem. Every problem it has its own solution. चला भावांना गाडीला स्ट्रगल करते आता तुम्हाला पुढच्या चढायला दाखवतो. ये पिकअप घेऊन गेलं तर ठीक आहे, नाही तर लई स्ट्रगल करते गाडी. चलो 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 यू कॅन डू इट. ये बघा काय आहे पेंडी पण जाईल का नाही कारगिलपर्यंत. मित्रांनो कमेंट करून सांगा जाईल का नाही कारगिलपर्यंत. अजून तुम्ही व्हिडिओ पाहताय, व्हिडिओच्या पुढे कळलंच तुम्हाला. आणि इथं डोंगर बघा डोंगराचे म्हणणं रोड आहे. भाऊ 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 पिकअप असं उभं राहिलं ना गाडी वजन कमी होतं आणि गाडी मग जोरात पाय सुरुवात होती. बघा फुटरेचं उभं राहिलं. ये त्याला एक्स्ट्रा 360 लावायला पाहिजे मग तुम्हाला कळेल मी फुटरेचं उभं कसा राहते. पावसामुळे लय अवघड आहे. कॅमेरा बिमेरा मोबाईल हे चार्जिंग पण काय तरी नाही काय व्हाय नाही. आता जरा डाळ आलेला दिसतोय. ये डाळ 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 कमॉन. एक डोंगर क्रॉस करून आलोय दुसऱ्या डोंगर होता ती अजून जायचंय. चला गे मित्रांनो किती खतरनाक रोड आहे आणि इथं रिटर्निंग वॉलचं काम चाललंय. जय हिंद सर, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो चला हे भाऊ जय हिंद. आलोय खतरनाक रोड आहे. हो हो मित्रांनो तर ज्यामुळे आलोय ह्यो पॉईंट तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ मध्ये लोकांच्या इकडे इकडे कडे इकडून डोंगर आहे. हा इथं बरोबर असतो गाडी पाय स्ट्रगल करते. ये पिकअप घे पिकअप घे. हे 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 ओके कसलं खाल्लं होती आलोय आलं मी वरती गेलो टॉपला. खाल्लं वरती 1 किलोमीटरचं अंतर असेल वरती. 1 किलोमीटर कसं 1000 मीटर आरामात असेल. आजच्या गावात कसला गाडी नाही तशी लई साथी ती आपली गाडी. ये गाडीला काय नाव द्यायचं कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओय चला ओय भाऊ मी काय करतोय जरा गाडी सपाट रोड गावला ना खड्डा खुट्टा असलं तर पिकअप येतोय आणि माझी चढायला जरा बरं पडतंय. इथं व्ह्यू येतोय का काय होतंय पूर्ण व्हील. ये कमान 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 ये 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 चढ 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 चढ. आला सपाट आला दिसाय सपाट आहे पण त्याच्यात पण थोडा चढ आहे बारीक. आईला कुठनं वरती आलोय आपण. ओके मित्रांनो तर खालनं वरती आलोय. तिथं व्हिडिओ काढलेला बघा मी पार्किंगचा आणि ते इथं आपलं ह्याचा शेडचा जिथं यात्रा पास बनतोय. टेंट बघा केवढी सर दिसतात आणि किती बारीक दिसते सिटी. आणि इथं आपली गाडी आली इथपर्यंत. अजून थोडंच राहिलं असेल जोजीला पास. कॅमेरा लय चिखल उडतोय कसा व्ह्यू येतोय काय माहिती. पण नाद खोळा आपली गाडी हे बघा. हिमालयन गाड्या चालल्यात. हिमालयनवाले बी स्ट्रगल करतात थोडी पण आपली गाडी लई स्ट्रगल करते. काय सीसी कमी गाठ बघा कुठनं चालू झालंय. खालनं पाय तिथनं आलोय वरती. दिसतंय का तुम्हाला खालनं तिथनं. ओके चलो. फाउंड मेमरी ऑफ रुसेलबट कुठल्या तरी आर्मी अधिकाऱ्याच्या मेमरीमध्ये पिकअप तर आहे तसा रे. डायरेक्ट क्लच सोडल्यावर डायरेक्ट वरती गाडी. पण आयला थांबाय नाही पाहिजे असं चुकी केली मी थांबवून वेळी. आयला आता गाडी पिकअप काही नाही. ये 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 थांबा त्याला असं उभा राहायला लागते. असं उभा राहिलं ना गाडी वजन कमी होतंय मग गाडी पिकअप घेते. असा थोडा पिकअप घेतला ना मग जरा पुढच्या गेअरमध्ये गाडी घेऊ. आजच्या गावात ही कसलं स्ट्रगल आहे. मोसम तोडाय नाही पाहिजे गाडीचा नाही तर गाडी असे बेकार अवस्था होती गाडीची. मग जाती का नाही आता भाऊ. मोसम मध्ये आलं ना तर गाडी एकदम टकाटक मध्ये चालती. असं एकदम मोसम बिसम तुटला ना तर गाडी एकदम ही होती हडबडीत ती.
आईच्या गावात कशाला थांबलो मी तिथं काय माहिती. कुठल्या तरी म्हणजे मला वाटलं जोजीला पासच आला. कुठे स्टंट करताय. आता मी नाही थांबायचं स्टंट काय नाही भेटत. शिव्या कशाला देतोय माही घातली. अरे मी लखनच सटकली माझी गाडी. आता मला वाटलं बसलीच जागा गाडी, कारण तिथनं तर चालनच गाडी जागेवलं. आता डायरेक्ट पहिलेच जोडीला पासला जेवढी गाडीची कुठली म्हणल्यावर काय असा मोसम पकडून चालला ना तर चालते मग गाडी. ये come on, you can do it, गाडी you can do it. जोजीला फासलाय आता. आता पिकअप सोडणार नाही भेटू. अरे काय शिवाय येतात माझ्या तोंडात वेळ लई तर असला. जय हिंद. बघा ढगाच्या वरती आलोय आता. ढग खाली आहे ना आपण वरती इतके वरती आलोय. गाडी या जोजीला पास काढतो. जोजीला पास काढची. जोजीला पास काढले आपण थांबू वाटलंच तर गारवायला, पण जोजीला पास काढ. चल 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 थोडंच राहील. ओए भाऊ सपाट आलं पण सपाट ये ह्याच्यात खड्डं खुट्ट नसाय पाहिजे रे, बाकी काही नाही. अरे दुःख बी का आलंय निवार टाकांच्या वरती आलंय. आता पुढचं काय दिसा ना, पुढं कशी वळ नाहीत काय. कॅमेरा चालू आहे अजून. बंद करतो आता. लई स्ट्रगल करायला लागली तर काढतो, नाही तर इथंच बॅटरी संपायची. जय हिंद सर. जय हिंद. ये जोजीला पास लिखा हुआ बोर्ड किधर है? कितना दूर है? ये लास्ट व्यू पॉइंट है क्या सिटी का? ऊपर है, फिर आगे 0 पॉइंट है. नहीं ये बालटाल का व्यू पॉइंट लास्ट व्यू पॉइंट है ना? लास्ट व्यू पॉइंट. एक वीडियो बनाता हूँ इधर का. थोड़ा आगे इधर मत बनाओ, थोड़ा अलाउड नहीं है. इधर है व्यू पॉइंट ना, उधर से बना ले. दिखती है क्या उधर से? ये दिखता है क्या बालटाल? इधर है. ओके ओके थैंक यू सर. कहाँ से आप? ओके जय हिंद सर. काय आहे भाऊ हे? कुठं आलोय मी? कसलं डोंगर दर्या आईच्या गावात दुख बिक. कुठं आलोय फिरत. जय हिंद सर. ये लास्ट व्यू पॉइंट है क्या? नहीं 0 पॉइंट उधर है. नहीं ये इस व्यू का लास्ट पॉइंट है ना ये? हाँ लास्ट है. ये मैं गाड़ी साइड को लगा के वीडियो निकालता हूँ. कहाँ से? पुणे. तुम्ही कुठले? बेळगावचे. जवळचेच की बाउंड्रीवरचेच? मग तुम्हाला काय नाटक पडतं का? आमचा सीमा प्रश्न पडतोय. सीमा प्रश्न पडतोय का? मित्रांनो इथं खस्ती स्टँड चपली लावली. इथं बघा आजच्या गावात किती खालून आलोय. तिथनं आलोय ते दिसतंय का? ह्यात गोप्रो तर कॅप्चर बी होत नसेल. ते एवढे छपऱ्या दिसतात का? टेंट तिथनं आलोय. आणि हे बघा खालनं फिरत आलोय. सर आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. जय हिंद सर. गाड़ी चली जाएगी क्या लेह लद्दाख की? हाँ जाएगा ना. तर चला मित्रांनो
नाही तर एक रील काढू, रीलपेक्षा असंच भारी. मित्रांनो तर बर्फ लागलाय आणि बर्फानंतर ना पहिली वॉटर क्रॉसिंग लागली आपल्याला. ही वॉटर क्रॉसिंग बघा, बर्फातनं पाणी खाली येतंय आणि आपल्याला जायची. गाडी भाऊ बर्फ बघितला का, काळा बर्फ. जर मी हेच मे मध्ये आलो असतो ना, मी बघा केदारनाथला जाऊन माझा यायचा प्लॅन होता ना, त्यावेळी दोन्ही साईडला बर्फ पाहायला भेटला असता आपल्याला. कसा आहे जोजीला पास, कोण कोण आलतं, कुणाच्या गाडीने स्ट्रगल केलता कमेंट करून सांगा भाऊ. रिअल स्ट्रगल, पॅशन प्रो. जय हिंद, जय हिंद मित्रांनो. गाडी वा वा वा, पिका पिका पिका, वाढ 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 वाढ. हा पॉइंट तुम्ही लय जणांच्या रील मध्ये पाहिला असेल. ये कैसा है व्यू है, ये गाडी स्ट्रगल करते. ये चल 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 मित्रांनो, बघा कसला व्ह्यू पॉइंट खतरनाक. आईच्या गावात गाडीला स्ट्रगल करायला लागली. हा तुम्ही लय जणांच्या ह्याच्यात पाहिला असेल व्ह्यू मध्ये. जय हिंद सर, जय हिंद. कसला आहे सम्राट इथं. हा खाला जोजीला 5चा व्ह्यू पॉइंट आहे, एक नंबर भाऊ. इथं बालताल सिटी दिसते अख्खी. काय डोंगर आहे, डोक्यावर डोंगर. अरे अरे कस काय कोणले ती डोंगर, काय कसले ही भाऊ, कसला कडक डोंगर आहे, असं डोक्यावर डोंगर आहे. पुढे तिथं व्ह्यू पॉइंट दिसतोय का, जोजीला पासच पुढे व्हायला. गाडी एकदमच लई पळायला लागली, एकदम 40चं स्पीड कसं काय घेतलं. मग अशी तर इतकी स्ट्रगल करत होती गाडीचं, काय कळा नाही मला. काय ठिकाणी जागेवर स्ट्रगल करते, काय ठिकाणी एकदम फुगाट पळती. बघा इथं बघा का, लोकांची गाड्या बिड्या खराब झाल्या ना, त्यांनी अशा ह्याच्यात टाकून नाही लागतात जीपमध्ये. जोजीला पासपाशी आलोय फायनली मित्रांनो, आलोय जोजीला पासपाशी. और आगे मैं नीचे चला जाऊंगा यार. मिलेगा खाली आपको इमरान फोटोग्राफर, जो आपको बताएगा रील. नाही यार, मेरे पास मेरा कॅमेरा आहे यार. मित्रांनो फायनली जोजीला पासला आलेलं आहे. किती हाईट आहे, हाईट किती आहे जी? 11,650 फीट. 11,650 फीट. तर मित्रांनो बघा किती लोक इथं फोटो वगैरे काढतात. गाडी आली इथपर्यंत. इमरान फोटोग्राफर. हा इम्रान फोटोग्राफर आहे भाऊकडं. फोटो काढा आले तुम्ही तर फोटो काढू इथे एक मस्त पैकी. कुठले भाऊ, किती आहे आप महाराष्ट्रात कुठले? हा पालघरचे का? मी बारामतीचा आहे. सगळी महाराष्ट्राची तिथं. महाराष्ट्रात कुठं गेली महाराष्ट्राची भेटत नाही असं नाही, सगळीकडे महाराष्ट्रातले असतात. चला फोटो काढू एक इथं. हे जोजीला पास 11,612 फूट आणि इथं आपली गाडी पॅशन प्रो. स्ट्रगल केला गाडीने, कुठनं तिकडून बघा त्या तिथनं खालनं ऐच्या गावात खाली जायचं मी इथनं गेलं तर आली पण. हर माझे मित्रांनो, तर आपण आलोय फायनली इथं. बघा आपली 2 मिनिट छोड दो भाई मेरा कॅमेरा आहे. तर इथं आपली पॅशन प्रो गाडी आणि इथं जोजीला पास आहे. पॅशन प्रो महाराष्ट्रातून इकडे आलेली आहे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. सर तुम्ही कुठले? मुंबई महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्राचे का? काश्मीरी आमची मुंबई. मित्रांनो तो फायनल निघतो इथं जोजीला पासपासनं. तर चला फोटो वगैरे काढला, आपला व्हिडिओ पण काढलाय. तर बघूया आता क्या करेगा भाई. मित्रांनो तर जोजीला पासपासून आपण आलोय आता. 326 किलोमीटर आहे. कारगिल 101 किलोमीटर आहे. तर आता डाऊन आहे पूर्ण.
जोजीला पास हाफ होता, आता डाऊन आहे. गाडीने खूप कष्ट घेतले, आता गाडीला जरा आराम आहे. चलो, हे बघा ट्रक बी कसले येतात सगळ्यांचे, असे जवळनं गेली की काटपाट वास येतो, इतका गाठ डेंजर होता. चलो मित्रांनो, तो आर्मीचा कॉन्वे आलाय, तर ह्या ट्रकच्या पुढे गेलं पाहिजे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवता येईल. बघा किती ट्रक आलेत, ट्रकची लाईनच आहे जवळपास 2 किलोमीटर लांब. तर मला ट्रकच दिसतंय तेवढं, जेवढं नजरत आहे तेवढे ट्रकच आहेत आर्मीचे. जय हिंद सर, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. देतात का रिस्पॉन्स, बघू आता बघ. मित्रांनो, तर आलोय आता, इथं गाडी लावली, पुढं 0 पॉईंट आहे, तर इथनं नदी वाहती. नदीपाशी एकदम असा तिकडं पहा, तिकडं सुंदर असा वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉल पाशी जाऊ का नको ते कळा नाही मला. इथं बघा खाली बर्फात जाऊन लोक फोटो वगैरे काढतात. मित्रांनो, तर आलोय आता त्या लोकेशनला खाली, जोजीला 5 आणि 0 पॉईंटच्या मध्येच आहे. एकदम सुंदर अशी नदी वाहती आणि एकदम खतरनाक असा धबधबा आहे. तर काही भाऊ गेलेत, त्यांच्याबरोबर चाललोय. चार्जिंगला लावली तेव्हा कॅमेरा, तेव्हा खिवती नाही जास्त. चला, तुम्हाला ह्यातला व्हिडिओ नाही पाहायला भेटेल, ह्यातलं Insta 360 शॉट टाकल पुढं मी, कसा व्ह्यू आहे काय. चलो Insta 360 काढतो आता, याला चार्जिंग होऊन देतो. मित्रांनो, कसला जबराट धबधबा आहे. ह्या धबधब्यापाशी आलोय आता आणि इथनंच खाली पाणी वाहत चाललंय. तर पाहू शकताय, तिकडून आलोय, तिथं दिसते का काळी गाडी, तिथं रोडला गाडी लावून आलोय. पाणी बिनी असलं सुंदर दिसतंय ना, नाद खुळा. चला, इथं 1-2 व्हिडिओ काढले भाऊनी, कसे आले काय माहित नाही, पण मस्त आले असतील. तुम्ही पाहू शकताय जोजीला पास आणि 0 पॉईंटच्या मध्ये सुंदर असं लोकेशन आहे. पाहू शकताय कसला भारी धबधबा या. हो, नाद खुळा आहे भाऊ. आलोय आता गाडी कशी लय खाली होतं, चढ उतरून जायला लागलं. चला जाऊया, कॅमेरा चॉईसच नाही झाला, गणली स्कीम. चलो 0 पॉईंटला थांबू. मित्रांनो, तो तुमचा भाऊ पोचलाय, 0 पॉईंटला पण पोचलाय. 11,649 जोजीला पास, द बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, पॅशन प्रो गाडी घेऊन तुमचा भाऊ पोचलाय जोजीला पासला. बघा व्ह्यू, बघा सगळे डोंगर, एकदम खतरनाक असे डोंगर आहे. 2 महिन्यापूर्वी आलो असतो तर हे डोंगर सुद्धा आपल्याला बर्फाने पाहिलेले पाहायला भेटले असते. आणि इतकं ट्रक बी येतात ना, डेंजर आहे जेवण. हा आहे जोजीला पासून, ही आहे आपली पॅशन प्रो गाडी. वाव. आणि इथं आहे मी त्याचा ड्रायव्हर. काय गाडीने स्ट्रगल केलंय ते पाहायचं असेल तर आपल्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाहत जा मित्रांनो. लय घाण स्ट्रगल करत आलोय मी भाऊ. सोपं नाही 100 सीसीची गाडी घेऊन येणं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. 0 पॉईंट आणि आपली गाडी पॅशन प्रो. बाय बाय. हर मध्ये मित्रांनो, तर तुमचा भाऊ फायनली पोहोचलाय लेह लद्दाख मध्ये. ह्या साईडला आलो तर मी लेह लद्दाख आहे आणि ह्या साईडला आलो तर ह्या साईडला जम्मू काश्मीर आहे. आणि हा आहे जोजीला पास, 0 पॉईंट म्हणतात. तर हाईट बघा 11,649 आहे. ह्याच्यावरून वरती हाईटला गेलो होतो, तिथं बोर्ड लागलाय, तिथं 12,000च्या आसपास हाईट होती. तर जो 0 पॉईंट हा लेह लद्दाख आणि जम्मू काश्मीरला सेपरेट करणारा पॉईंट आहे. तर ही लँड बॉर्डर आहे. आणि तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडी घेऊन आलाय, पॅशन प्रो गाडी घेऊन 0 पॉईंटला आलाय, 0 पॉईंटला. आणि गाडीने काय स्ट्रगल केला माहिती का जोजीला पासला, लय बेकार स्ट्रगल केला. ते सगळा स्ट्रगल जर पाहायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल MH बॅकपॅकरवर जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि इतकं जबराट ना भाऊ, पार गाडी जीव सोडायला लागली होती, इतका स्ट्रगल केलाय. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुमच्या भावाला फॉलो करायचं आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं. जी म्हणतात की इथं यायला फक्त मोठ्याच गाड्या लागतात, तर तुमचा भाऊ पॅशन प्रो ही गाडी घेऊन आलेला आहे. आणि आपल्या यूट्यूबवरचा व्हिडिओ जाऊन नक्की पहा, MH बॅकपॅकर या चॅनलवर. बाय बाय. 0 पॉईंट जम्मू, इकडं लेह लद्दाख, इकडं जम्मू काश्मीर. ओके बाय. मित्रांनो, तर इथं आपली गाडी आणि इथं बॉर्डर आहे. इकडं पाहू शकता जम्मू काश्मीर, लेह लद्दाख. आणि इकडं भाऊ बघा हे सगळे हिमालयन गाडी घेऊन आले पॅकेजमध्ये. तर चला आपली पॅशन प्रो. ओके
इथं होतं वेलकम टू लडाख म्हणून होतं. इथं कसं इकडं लिहिलंय वेलकम टू काश्मीर व्हॅली, तसं इकडं वेलकम टू लडाख लिहिलं होतं. पण ते हे केलंय खुडलंय, कारण त्याच्यावर अजून डिबेट चालू आहे, त्यामुळं ते त्याच्यावर स्टेपिंग केलंय. इकडं बघा जबराट. मित्रांनो, तर थोडं पुढं आलं की प्राचीन महादेव मंदिर आहे, तर जाऊया आपण. इथं आपल्याला ह्यावेळेस काही गडबड नाही आहे. आणि इथं रणगाडे वगैरे आहेत, तर तिथं पण फोटो काढूया, काय अडचण नाही आहे. जोजिला वॉर मेमोरियल. भाई मेरा फोटो निकालोगी क्या? कहाँ से आ रहे हो आप? मैं पुणे से. ये वाला सीन ले लो, उधर से ले लो आड़ा बाइक पे. हे प्राचीन शिव मंदिर आहे जोजिला पासला. तर आपण चाललोय आता वैती जोजिला पासकडे. जोजिला पासकडेच म्हणतोय, प्राचीन मंदिराकडे. मी हँग झालो जरा. मित्रांनो, तर अशा प्रकारचं मंदिर आहे, महादेव मंदिर पाहू शकताय. हर हर महादेव. तर हे आहे जोजिला वॉर मेमोरियल. जय हिंद सर. तर पाहू शकताय हे मोठा रणगाडा आहे, छोटे 2 रणगाडे आहेत. आणि जोजिला वॉर मेमोरियल, जोजिलामध्ये कधी वॉर झाले असेल कुठली, त्यावेळेस जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थी बनवलेले. कसलं नावच वेगळं येईल का, जेन कस थी मैया. व ती अशा प्रकारचं मेमोरियल आहेत, जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ कुठले होते काय होते ते लिहिलेले प्रत्येक ह्याच्यावर. आणि इकडं सुंदर असा फोटो काढण्यासाठी आय एम ॲट जोजिला, तर सुंदर असा व्ह्यू आहे. तर इथं पण एक फोटो काढू. आणि मित्रांनो, तर बाबा हेल्मेट काढून सांगतो तुम्हाला. मित्रांनो, तर हा व्हिडिओ आता इथं संपवतो. तर तुम्हाला लय मोठे व्हिडिओ होत आहे म्हणतात, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आजच्याच दिवशीचा 15व्या दिवशीचा अजून एक पार्ट काढेल मी, तो पार्ट पाहायला विसरू नका त्याच्या पुढच्या भागात. चला, हे पाहू शकताय आय एम ॲट जोजिला. इथं एक फोटो काढायला पाहिजे. इथं बघू शकताय हे जे फोटोग्राफर चांगले पैसे कमवतात, नदी वगैरे आहे. तर चला, बाय बाय. फॉलो करा. आपली गाडी तिथं लावली. पुढच्या व्हिडिओमध्ये